डिकी उघडी राहिली थांबा. जय शिवराय जय शंभूराय. तर कशा प्रकारे मी आहे तुमचं आपलं मराठी माणूस सोमशी. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सरपंच करा मी तुम्हाला या रस्त्याचं काम करून देतो. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. तर कशा आहात मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस सोम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन तडकत्या वडकत्या ब्लॉग मध्ये. तर आता आलोय. कसं आहे हे घोडा आहे का नाही, हा हाफ चड्डीवाला कोण आहे आता तुम्ही जवळ का. आता चाललंय जरा फोटो पण काढायचे होते आणि काम आहे. मग आता पुरं फुल ब्लॉग कंटिन्यू वॉच करा. पहिला आता विण्याला घेतो आणि शांत्या बिन सगळं आता त्याला सांगायला आणि गाडी घ्यायला. उघडी राहिली थांबा. डिकी उघडी राहिली. आम्ही दोन गडबडीत निघालो आणि डिकी तशीच उघडी राहिली. अख्या रस्त्याने येऊन जाऊन आम्ही आता धिंगाणा करत. कसं आहे, हा एक गोष्ट दाखवतो तुम्हाला. कसं आहे 1 2 धिंगाणा आहे नुसता. आपलं तसं मी ना लईच रिस्क घेतो बरं का. जाताना ह्याच ठिकाणी पेट्रोल संपलं होतं. वाकडी गेली, नारेंगावला गेलो, दादाला सोडलं आणि तिथं पुढं एक 150-70 मीटर पंप होता. ते नाही टाकलं. म्हटलं गुंजावाडीला टाकू, म्हटलं जाईल. गेली तर गेली, नाही गेली तर बघू. आता ओम्याला फोन केला त्याला म्हटलं घे पेट्रोल घेऊ. रिस्क येतो इश्क आहे जिंदगी में, रिस्क लेना चाहिए नाही का. रिस्क घेतली पाहिजे तरच तुम्ही जरा थोडं लेवलअप करशाल. आता तो येईल पेट्रोल घेऊन, मग बघू. त्यात हे खत पण आहे. उशीर झाला आहे, तासभर पाणीवरून परत नारेंगावला यायचे व्हिडिओ शूट करायला. आता तिथं मागून इथं आलो पुढं. म्हटलं झाली चालू जाईल पण नाही शेवटी, कारण की पूर्ण संपलं आहे. आणि नेमकी इथं मागं एक मैत झालं आहे. आजकाल कोणाची गॅरंटी नाही, कोण कधी जाईल कोण कधी नाही सांगता येत नाही भावा. त्याच्यामुळं लिव्ह ईच अँड एव्हरी मोमेंट ऑफ आवर लाईफ असं आहे ते. चलो थांब बरं का. खोल बरं ते झाकण खोल. ₹5 ₹10 थोडी वाकडी असते ना, झालं जर लाव परत. मी आलो 5 वाजेपर्यंत परत. आता जाऊ नये किती पाणी भरून यायचं दे मग काय. आता जाऊ का.